नमस्कार राजगुरुनगरकर. आपल्या शहराविषयी आपल्याला प्रेम आहे, आपल्याला आवड आहे, सर्व काही आहे. परंतु आपल्या शहराची नदी किती प्रदूषित आहे याचा विचार कोणी करत नाही. कारण नदी आता आपल्या जीवनाचा भाग राहिलेला नाही. कारण नदी असून नसून आपल्याला काही फरक पडत नाही, अशी राजगुरुनगरकरांची भावना आहे. पण मी ह्या गोष्टीची माहिती घेण्यासाठी खास करून नदीला चाललो आहे. तर पाहतो आहे की नदी कुठे कुठे दूषित झाली आहे आणि कुठल्या कारणाने दूषित झाली याचा शोध घेतो आहे. तर आपली भीमा नदी ही भीमाशंकरवरून उगम पावल्यानंतर कमीत कमी चास गावापर्यंत चांगली आहे. तिथून चास गावातून गटरीचं पाणी सोडलं जातं, तरीसुद्धा नदी फिल्टर राहते कारण खडकाळ भाग आहे. त्याच्यानंतर दोंदे वडगाव ह्या भागातून अशुद्ध पाणी सोडलं जातं, तरीसुद्धा नदी चांगली राहते कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात सोडले जात नाही. त्याच्यानंतर राजगुरुनगर शहरापासूनच नदी खूप खराब होते. याचं कारण राजगुरुनगर शहरामधून ड्रेनेजचं खूप पाणी सोडलं जातं आणि ते पाणी कुठून सोडलं जातं याचा शोध घेण्यासाठी मी आलो होतो केदारेश्वर मंदिराच्या मागील परिसर असलेला किवनेमाळा. राजगुरुनगर शहर हे सोसायट्यांचे शहर ओळखले जाते. त्याच्यामुळे इथे खूप सोसायट्या आहेत आणि प्रत्येक वर्षी 5-10 सोसायट्या नव्याने बांधल्या जातात. तर आपण पाहू शकता हे जे सोसायट्यांचं ड्रेनेजचं पाणी आहे थेट नदीत सोडलं जातं. सोशल मीडिया अर्थात इंस्टाग्राम, फेसबुक याच्यावर राजगुरुनगर शहराविषयी खूप चांगल्या गोष्टी दाखवल्या जातात. ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्याच फेमस केल्या जातात, परंतु दुसरी बाजू कधी उघड केली जात नाही. ही बाजू मी दाखवतो आहे. हे पहा, सोसायट्यांचं सगळं पाणी थेट नदीत सोडलं जातं. कुठली प्रक्रिया करण्याचा इथे प्लॅन्ट नाही, डायरेक्ट सोडलं जातं. पार नदी खराब करून टाकली. केदारेश्वर मंदिराच्या मागे एक लाल घर आहे, तिथून ते पाणी सोडलं जातं. तर ते पाणी कुठून सोडलं जातं हे पाहण्यासाठी मी पुढं चाललो आहे. तर निसर्गाचा आनंद घ्या थोडा. की किवनेमाळा हा भाग अतिशय निसर्गसंपन्न भाग आहे. इथे नारळाची झाडं आहे, शेतकरी राहतात, खूप सुंदर अशी जागा आहे. इथे बिबट्यासुद्धा राहतो कारण ही जागा खूप निर्मनुष्य आहे. मी इथे 2-3 वेळा बिबट्या पाहिला आहे. गव्हाची शेती केली आहे शेतकऱ्यांनी आणि येथील क्लायमेट इतके सुंदर आहे की इथे खूप भारी वाटतं. अस्तव्यस्त झालेल्या शहरी जीवनापासून दूर आपल्या राजगुरुनगरच्या खालच्या बाजूस जो ग्रामीण भाग आहे तो ग्रामीण भाग पाहून घ्या मंडळी. इतर शहरातील लोक राजगुरुनगर शहराला सोसायट्यांचे शहर असे म्हणतात, पण त्यांना माहीत नाही की आपल्या राजगुरुनगरमध्ये डोंगर आहे, भीमा नदी आहे, तसेच खूप सारं नेचर आहे. 24 वाड्यांचं नेचर आहे आजूबाजूला. तर असं नेचर दुसऱ्या शहराला मिळालं नाही. म्हणून आपल्या राजगुरुनगर शहरात काहीतरी चांगली गोष्ट आहे. तीच चांगली गोष्ट आता आपल्याला समोर दिसते. तर ह्या भरमसाठ सोसायट्यांचं पाणी कुठून सोडलं जातं हे पाहण्यासाठी मी पुढे चाललो होतो. तेथे मला एक पूल लागला आणि त्याच्या वरच्या साईडने या पुलाच्या खालून पाणी सोडलं जातं. सकाळी आणि रात्री ह्या पुलाला अक्षरशः पूर येतो. कारण सकाळी लोक आंघोळ करतात, त्याच्यानंतर पूर येतो आणि दुपारी कपडे धुतात महिला वर्ग, त्या दुपारच्या टायमिंगला महापूर येतो. तसेच रात्रीसुद्धा जेवण बिवण करतात, भांडी धुतात, तेव्हासुद्धा पूर येतो. असा प्राईम टाईम आहे पूर येण्याचा. सध्या पाणी कमी आहे कारण सकाळची वेळ आहे. ज्याप्रमाणे लग्नात नवरीला नटवलं जातं आणि सगळ्यांना वाटतं नवरी खूप सुंदर आहे, परंतु दुसऱ्या दिवशी उठल्यावर नवरदेवाला सत्यता कळते की नवरी कशी दिसते. त्याचप्रमाणे आपलं राजगुरुनगर शहर आहे. बाकीच्या लोकांना वाटतं की राजगुरुनगर शहर खूप स्वच्छ आणि सुंदर आहे, परंतु शहराची दुसरी बाजूसुद्धा आहे. ती आता मी तुम्हाला दाखवतो आहे. कारण याच्यात काहीतरी सुधारणा होईल, भविष्यात काहीतरी प्रगती होईल अशी माझी इच्छा आहे. राजगुरुनगर शहराचा प्रॉपर नागरिक असल्यामुळे मलासुद्धा वाटतं की आपलं खेड, आपलं राजगुरुनगर इतर शहरांपेक्षा पुढं जावं, मोठं व्हावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. वाडा रोडवर असलेल्या ज्या सोसायट्या आहेत त्याच्यातील पाणी हे किवनेमाळा ह्या 2 ठिकाणी सोडलं जातं. एक केदारेश्वर मंदिराच्या मागं एक लाल घर आहे तिथे, आणि त्याच्यानंतर किवनेमाळा येथे पुढे एक घर आहे, तिथूनसुद्धा ते पाणी सोडलं जातं. तिथं तर ते पाणी अक्षरशः काळ्या रंगाचं असतं, त्याला फेस आलेला असतो. ते पाणी आता मी तुम्हाला थोड्याच वेळात दाखवतो. तोपर्यंत तुम्ही निसर्गाचा आनंद घ्या. ज्याप्रमाणे चाकण शहरात एकसुद्धा झाड नाही, त्याप्रमाणे आपल्या खेडमध्ये नाही. आपल्या खेडमध्ये हजारो शेकडो झाडं आहेत. त्याच्यामुळे आपलं खेड हे शुद्ध हवेचं ठिकाण अजून आहे. तर किवनेमाळा या भागात ही घरं दिसली की समजून जा याच्या खालून गटरीचं ड्रेनेजचं पाणी सोडलं जातं आहे. आता तुम्हाला दाखवतो हे पाणी कशा प्रकारे सोडलं जातं आहे. हे सगळं पाणी सोसायट्यांचं घाण पाणी थेट भीमा नदीत सोडलं जातं. कसलाही विचार करत नाही लोक. खरं तर सोसायट्या बांधताना नगर परिषद त्यांना परवानगी देते, घरपट्टी घेते, पण हे काम कोणचं आहे मलासुद्धा अजून समजलेलं नाही. कदाचित हे काम नगर परिषदेचं नसून महाराष्ट्र सरकारचं आहे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचं आहे. कारण हा खर्च खूप मोठा आहे. महाराष्ट्र सरकारने स्मारकाला किंवा इतर गोष्टींना निधी देण्यापेक्षा आपल्या भीमा नदीची पहिली कामं केली पाहिजे होती.
फक्त आपल्या राजगुरुनगर शहराचं नाही तर प्रत्येक गावाचं पाणी भीमा नदीला थेट सोडलं जातं. भीमा नदी आपल्या देशात नदी नाही तर गटारीचं पाणी वाहून नेण्याचं एक साधन झालं आहे. तर ह्या भागात पहा, पाण्याचा रंग अतिशय काळा आहे आणि पाणी जितकं काळं तितकं प्रदूषित असं म्हणलं जातं. तर पाण्याची एक विहीरसुद्धा तयार झाली आहे, एक तलावसुद्धा तयार झाला आहे. हे पाणी आपल्या नदीला सोडलं जातं आणि हे पाणी खालच्या गावानं जातं. ती लोकं त्याच पाण्या शेती करतात आणि ते पाणी आपल्या मुंबई, पुणे किंवा राजगुरू शहरात जो भाजीपाला येतो तेच भाजीपाला आपण खातोय आणि आपण लवकर मरतोय. आपणच आपला नाश करतोय. मित्रांनो, ही गोष्ट आपल्याला समजली पाहिजे. याच कारणामुळे परदेशी लोक आपल्या भारताला नाव ठेवतात. दुसऱ्या देशात खूप नदी स्वच्छ असते, नदीचं पाणी निळं असतं, पण आपल्या देशातच नदीचं पाणी काळं असतं. इतकं घाण पाणी आहे, या पाण्याला इतका घाण वास येतोय की मी आता आजारी पडणार असं दिसतंय. भीमा नदीत फक्त ड्रेनेजचं पाणी सोडलं जातं, पण इंद्रायणी नदीत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं विषारी पाणी सोडलं जातं. त्याला तर अक्षरशः खेच आलेला असतो. जो तो उठतोय, निवडणुकीला उभा राहतोय, पैसे खातोय, पण अशी कामं करत नाही. कारण त्याला वाटतं की 5 वर्षांनी जे सरकार येईल ते काम करेल, आपण नाही करायचं. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाका, जेणेकरून राजगुरू शहरामधील दुसरी बाजू सर्वांना समजेल आणि आपल्या राजगुरू शहराची चांगली प्रगती होईल, चांगले काम भविष्यात होऊ शकतं. हा व्हिडिओ सरकारपर्यंत गेला पाहिजे. धन्यवाद.